डोंबिवलीमधील आयरे गावातील समर्थ कॉम्प्लेक्स रहिवाशांची भाजप नगरसेवकांसोबत बैठक ही होतीये। आम्हाला क्लस्टर योजना नको, आम्हाला आमचे आहे ते घर सुरक्षित पाहिजे अशी भावना या बैठकीमधून व्यक्त झाली। काही लोकांना टेक्निकल गोष्टी कळत नसतील तर त्यांना काय सांगणार असं भाजपचे दीपेश म्हात्रे यांनी शिंदे सेनेचे आमदार राजेश मोरे यांच्या नावाचा उल्लेख न करता टीका केलेली आहे। ही सर्व घरं लीगल करून रहिवाशांना दिलासा दिला पाहिजे। भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी बैठकीदरम्यान ही मागणी केली आहे। समर्थ कॉम्प्लेक्सला गेल्या आठवड्याभरापूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी नोटीस पाठवण्याचं काम केलं होतं। या इमारतीचं नाव कुठल्याही याचिकेमध्ये नसताना देखील जाणून बुजून 65 इमारतीमधील रहिवाशांना त्रास देण्यासाठी काही अधिकारी, काही लोकप्रतिनिधी जाणून बुजून काही गोष्टी करत आहेत। मी त्याचा निषेधच करतो आणि या लोकांना वारंवार, या 65 इमारतीमधील लोकांना वारंवार नोटिसा देऊन आज 10वीच्या मुलांच्या परीक्षा चालू आहेत, 12वीच्या मुलांच्या परीक्षा संपत आल्या आहेत आणि इतर मुलांच्या देखील परीक्षा चालू आहेत, घरात पेशंट्स आहेत। हे सगळं असताना वारंवार या बिल्डिंगच्या लोकांना त्रास देण्यासाठी या नोटिसा पाठवल्या जातात। मी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना इशारा देतोय की हे जर तुमचे कारस्थानं बंद नाही झाली ते याचे परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील। भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता या 65 इमारतीतील लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे।